नमस्ते. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत दिलीप पाटील सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे मागच्या 15-20 वर्षाहून अधिक काळ ते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. मग त्याच्यातले काही फॅक्टर्स इंटिरियरचे असतील, काही कन्स्ट्रक्शनमधले असतील. स्वतः बिल्डर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. क्रीडाई सांगलीचे सेक्रेटरी म्हणून सुद्धा त्यांनी पद भूषवले. त्यातून अनेक त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. सो अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे आणि अर्थात महारेराबद्दल सुद्धा त्यांचं काम चालू आहे. तर या सगळ्याबद्दल त्यांच्या आजवरच्या अनुभवाच्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना मला सुरुवात करायची ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डची आवड कशी लागली, म्हणजे प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डकडे वळालात आणि नोकरीपासून स्वतः व्यावसायिक हा एक प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल ऐकायला आवडेल. ॲक्च्युली माझं शिक्षण जे झालं ते न्यू इंग्लिश स्कूल कुमठेमध्येच माझं बेसिक एज्युकेशन झालं. माझा डिप्लोमा झाला ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याला झाला. मग त्याच्यानंतर 97 नंतर 97 ते 2000 मी किर्लोस्कर ब्रदर्स आणि किर्लोस्कर इबारा पंप्स इथं डिझाईन सेक्शनला ट्रेनिंग इंजिनियर म्हणून काम करत होतो. आणि 2000 नंतर मी ॲक्च्युली सांगलीला शिफ्ट झालो आणि त्यानंतर आम्ही सांगलीत येऊन आम्ही सांगलीमध्ये आर्किटेक्चरल सर्व्हिसेस ह्या चालू केल्या, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या आर्किटेक्चरल सर्व्हिसेस देत होतो. शिवाय इंटिरियरचा डिप्लोमा मी बिरनाळे कॉलेजमध्ये कंप्लीट केला. त्याच्यासोबतच थोडंसं वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रात शिकायची आवड होती, त्यामुळे मी कॉमर्स बिझनेसमधला अकाउंट्स समजण्यासाठी मी कॉमर्स पण केले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आमच्या सांगलीमध्येच. आणि त्याच्यानंतर मग असं बरंच काम करत असताना 2007 मध्ये आम्ही ऑलरेडी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आलो याच्यात. आणि 2007 मध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री चालू करत असताना नंतर असं थोडंसं शिक्षणाचं गॅप पडला होता. पण गॅप पडल्यानंतर परत एकदा असं वाटलं की आपण काहीतरी शिकावून मी मास्टर्स ऑफ जर्नलिझम केलं. असं सहसा हा शिक्षणाचा सगळ्या ग्राफ ग्राफ बरोबर आहे. आहे. पण त्याच्यातली पुन्हा सांगितलं तसं ही आवड लागण्यामागचं मुख्य कारण होतं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मागचं. ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीत यावं याच्या मागची प्रेरणास्थान किंवा प्रेरणा कोण होती मग खरी? आता असं बेसिक असं झालं की आम्ही आर्किटेक्चरल सर्व्हिसेस देत असताना की सगळे माझे क्लायंट जे होते ते आर्किटेक्ट, इंजिनियर आणि बिल्डर हे माझे ऍक्च्युली बेसिक क्लायंट होते. त्यामुळे त्यांचं बरेचसंच काम आम्ही करायचो. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला याच्यामध्ये जास्त माहिती लागली. मग असं वाटलं की आपण पण ह्या क्षेत्रात यावं. मग हळूहळू आम्ही याच्यामध्ये येऊन सुरुवातीला आम्ही अफोर्डेबल जे हाऊसिंगमध्ये काम करायला लागलो. आणि त्या काळात आम्हाला असं होतं की आमच्या थोडंसं सांगलीमध्ये नवीन कोर्ट बिल्डिंग किंवा कलेक्टर ऑफ आम्ही 2007 ह्या क्षेत्रात उतरलो आणि तिथून पण आतापर्यंत ह्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो. सुरुवात झाली कामाला. क्या बात आहे. तर आता काही तांत्रिक प्रश्नांवर येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही इतकी वर्ष या फील्डमध्ये काम करताय, यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती साईटवर परिस्थिती हाताळता? बेसिकली मी मेकॅनिकल ह्या क्षेत्रातला असल्यामुळे आमच्याकडे सगळं मायक्रॉन ह्या लेवलला काम असतं. आणि बेसिकली तुम्ही जे आता ह्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये असं की मॅक्सिमम सगळे हे अकुशल कामगार असतात. त्यातल्या त्यात हे बाहेरचे जास्त कामगार आहेत. त्यामुळे ह्यांच्याबरोबर काम करताना तुम्हाला फार म्हणजे क्वालिटी कॉन्शियस राहायला लागतं. कामावरती जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि आता तुम्हाला कसं आहे की स्किल लेबर मिळणं खरंच खूप अवघड झालंय त्याच्यामध्ये. तर बेसिक काही स्किल लेबर घेऊन त्याच्या हाताखाली अनस्किल लेबर जे आहेत ते घेऊन काम तुम्हाला करून घ्यावंच लागतं, कारण त्यांच्याशिवाय ते शक्य नाही असं. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही फेज अतिशय महत्त्वाची आणि पहिली स्टेप आहे. तर प्लॅनवर ओव्हरऑल तुम्ही कसं काम करता आणि प्लॅनिंगचं तुमच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे? मला असं वाटतं की बेसिकली कस्टमरची नीड ही प्रॉपर प्लॅनिंग असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेशन असेल किंवा सर्क्युलेशन असेल. प्लस आता लोकांचं मॅक्झिमम झालं की वास्तुशास्त्रावरती जास्त लोकांचा भर आहे. पण माझं असं मत आहे की जर का तुम्ही प्रॉपर सर्क्युलेशन व्हेंटिलेशन जर ठेवलं आणि त्यामुळे तर लोकांना लगेच प्लॅन आवडत जातो. तुम्ही जर जास्त नंबर ऑफ पॅसेज किंवा ऑड एंट्री वगैरे जर ठेवल्या तर थोडंसं लोकांना ते पसंत पडत नाही. तुम्ही जर प्लॅनिंग चांगलं केलं तर ते लोकांना निश्चित आवडतं आणि ते त्याच्यावरती घर खरेदी करू शकतात. मग अशी तुम्ही बोलताना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे लो कॉस्ट हाऊसिंगचा, त्या कॉस्ट इफेक्टिव्ह हाऊसिंग ज्याला आपण म्हणतो. तर अशामध्ये पण काम करताना क्वालिटी आणि काय म्हणतो आपण बजेट या दोन्हीचा समतोल मग कसा साधायचा किंवा कसा तुम्ही साधता? आता लो कॉस्ट हाऊसिंग हा कन्सेप्ट जो आहे, आता तुम्ही म्हणला तसं क्वालिटी वगैरे, आता जर काही ठराविक एरिया जर काम करायचं म्हणलं की तिथं लो कॉस्ट किंवा अफोर्डेबल हाऊसिंग बसत नाही. पण आत्ताच्या जर याच्यामध्ये जर बघितलं की तुम्हाला क्वालिटी ही तुम्हाला करावीच लागते, कारण महारेराचा त्याच्यावरती कंट्रोल आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये डिफेक्ट लायबिलिटी विषय आहेत.
त्यामुळे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करून तुम्हाला चालत नाही. आणि दिवसेदिवशी जसे कॉम्पिटिशन वाढेल या क्षेत्रामध्ये, त्यामुळे प्रत्येक जण आता क्वालिटी कॉन्शियस झालेला आहे. प्रत्येक जण आता क्वालिटी द्यायला लागलेला आहे आणि क्वालिटी दिली तरच तुमच्याकडे परत रिपीट कस्टमर येतं. हे बेसिक त्याच्यामधलं आहे. आता दुसरा तुम्ही एक विचारलं की अफोर्डेबल. आता कसं होतं की आमच्या ऑल ओव्हर सांगलीमधले जर कन्सेप्ट बघितला तर ज्यावेळी एखादा फ्लॅट घेणारा ओनर असेल, आता माझ्याकडे जर जनरली सर्वे जर बघितला तर आमच्याकडे 65% हे 20 लाखाच्या आसपासचे 1 BHK फ्लॅट घेण्याचे रेंज आहे. आणि त्याच्यानंतर 30 लाखापर्यंतचे जे आहेत ते सर्वसाधारण ते 60% लोक आहेत. पण बेसिकली काय होतं की कायम ज्यावेळी असं होतं की मध्ये 4-5 लाखाचा गॅप राहतो. म्हणजे सपोज आता आमच्याकडे आता अफोर्डेबल मधला फ्लॅट आहे तो 25 लाखाच्या आसपास जातोय आणि तो जर 2 BHK आमचा जर अफोर्डेबल करायला दिला की तो 30 ते 35 लाखापर्यंत जातोय. ह्याच्यामध्ये कायम लोन आणि त्याच्यामधले मार्जिन मनी किंवा ते घेण्याच्या ह्याच्यामध्ये 8 ते 10 लाखाचा फरक राहतो कायम. आणि तो थोडं लोकांना डायजेस्ट होत नाही. मग त्यामुळे तुम्हाला अफोर्डेबल हाऊसिंग हे ऍक्च्युली आत्ताच्या म्हणजे आमच्या इकडचे येतात. आणि ज्याला खरोखर चांगली लक्झरियस हाऊस घ्यायचे आहेत त्यांचा शक्यतो एवढा काय अफोर्डेबल करणं नसतोच. म्हणजे खरोखर रिक्वायरमेंट ज्याला खरीच गरज रिक्वायरमेंट आहे त्या लोकांना मात्र अफोर्डेबल हाऊसिंग गरज. आणि शक्यतो सांगली जिल्ह्यामध्ये आमच्या जर बघितलं तर मॅक्झिमम आर्मीमध्ये बऱ्यापैकी जास्त लोक आहेत. इव्हन पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. असे वेगवेगळ्या सेक्टर किंवा आणि थोडक्यात आमची ऍग्रीबेस इकॉनॉमी आहे. त्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी जे आहेत किंवा त्यांच्या मुलांना एज्युकेशनसाठी शहरात मायग्रेट करत असतात. तर त्या केसमध्ये त्यांना थोडंसं 1 BHK किंवा 2 BHK असं घेऊन तिथं मुलांना ठेवत असतात. त्यामुळे ते थोडंसं आम्हाला अफोर्डेबल हाऊसिंगला काम करायला. बरोबर आहे. पुढचा प्रश्न म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हणलं की महारेराच्या संदर्भात सुद्धा तुम्ही काम करताय, तर ग्राहकांच्या दृष्टिकोनातून जेव्हा फ्लॅट घ्यायची वेळ येईल तेव्हा ग्राहकांनी साधारणपणे काय काय महत्वाच्या गोष्टी बघितल्या पाहिजेत त्या बिल्डरकडून आपण फ्लॅट परचेस करतोय महारेराच्या अँगलमधनं? निश्चितच महारेरामुळं ग्राहक असेल, बँका असतील, ह्या खूप सिक्युअर झालेल्या आहेत. कारण याच्यामध्ये फसवणुकीचे पर्सेंटेज खूप कमी झालेलं आहे. बेसिकली मी महारेराचंच काम करत असल्यामुळं फायदा असा झालाय की महारेरा ज्यावेळी तुम्हाला एखाद्या घर घ्यायचं असेल तर अंडर कन्स्ट्रक्शन घेताना तुम्ही त्या रेराच्या पोर्टल हे पूर्ण पब्लिक पोर्टल आहे. त्या पोर्टलमध्ये पूर्णपणे तुम्हाला त्या बिल्डरची पूर्ण हिस्ट्री दिसते. त्यांनी पास्ट प्रोजेक्ट किती केलेत, ह्या प्रोजेक्टच्या मध्ये त्यांनी कुठले सगळे जे जोडलेले डॉक्युमेंट आहेत, किती टक्के काम पूर्ण झालंय, किती टक्के तुमचं बुकिंग झालंय, त्याच्यामधलं हा पूर्ण डेटा क्वार्टरली अपडेट होत असतो. त्यामुळं कस्टमरला घेताना कस्टमरने पूर्णपणे महारेराची वेबसाईट स्टडी करावी, त्याच्यामधले सगळे डॉक्युमेंट स्टडी करावेत आणि त्याच्यानंतर आपला घर खरेदीचा निर्णय घ्यावा. बरोबर. पुढचा प्रश्न जरा वेगळा आहे यापेक्षा. तो म्हणजे तुम्ही सांगली जिल्ह्यातले नागरिक म्हणून म्हणा, क्रीडाचे पास सेक्रेटरी म्हणून आणि या क्षेत्रात म्हणजे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काम करताय, अशा तिन्ही अँगलमधनं हा प्रश्न आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करणं गरजेचं आहे जर पुढच्या 10-15 वर्षात जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास आणि इंजिनिअरिंग किंवा कन्स्ट्रक्शन या माध्यमातून नाव असेल तर सेक्टर्स कुठले आहेत ज्या सेक्टरवर आता जास्त काम झालं पाहिजे? बेसिकली आमच्या इथं जर बघितलं तर हे थोडंसं आमच्याकडं सांगलीचं जर सांगलीमध्ये स्कोप वाढ याच्यामधलं तर एक तर आमचा हा जर मिरज बघितलं तर हा थोडंसं हॉस्पिटलचा हब आहे. मॅक्झिमम हॉस्पिटल जे आहेत ते आमचे सगळे मिरज भागात आहेत. सांगली याच्यामध्ये बघितलं तर एज्युकेशन संस्था खूप मोठ्या आहेत आणि चांगल्या संस्था आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर सांगलीची आमच्या हवा खूप चांगली आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर चांगले त्याच्याबद्दलचं पण पेपरला आलेलं होतं की सांगलीची हवा खूप चांगली आहे. आता जर इन्फ्रास्ट्रक्चर जर बघायचं म्हटलं तर आता आमच्याकडे जे बेसिक गोष्टीची फार गरज आहे ते म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे असेल, फॉर एक्झाम्पल पिण्याच्या पाण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर ड्रेनेज रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तर ह्या बेसिक गोष्टी गव्हर्नमेंटने परिपूर्ण करायला पाहिजे. कारण जे ऑलरेडी जर बघितलं म्हटलं तर आमच्या सांगली मिरज महापालिकेचे जे काही क्षेत्र आहे ते कोल्हापूरपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे आमच्याकडं हॉरिझॉन्टली डेव्हलपमेंटला खूप वाव आहे. त्यामुळे आमच्याकडे डेव्हलपमेंट होताना डीपी रस्ते जे आहेत ते डीपी रस्ते डेव्हलप व्हावेत, त्याचं मार्किंग व्हावं जेणेकरून त्याच्यावरती अतिक्रमण होऊ नये. प्लस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण खूप आहेत आमच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ते अतिक्रमण महापालिकेने ऍक्च्युली काढायला पाहिजे, जेणेकरून अतिक्रमणामुळं याचं उत्तम उदाहरण जर तुम्ही बघितलं तर बारामती जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बारामती सारखं शहर आज खूप पुढचं प्लॅनिंग करून ते वसवलंय, म्हणजे डेव्हलपमेंट चालू आहे तिथली. त्याप्रमाणे सांगलीमध्ये सुद्धा अतिक्रमण असतील, त्याच्यानंतर ट्रॅफिकचे सिग्नल्स असतील, असे वेगवेगळे भाग जे आहेत त्याच्याबद्दल काम करायला पाहिजे. बरोबर. पण मग हे सगळं करताना शासनाकडनं काय अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे शासनाकडनं काय पावलं उचलली पाहिजेत जर अतिक्रमणाचा मुद्दा असेल, अंतर्गत रस्त्यांचा मुद्दा असेल, तो जर आपल्याला अजून सुधारायचा असेल तर? आता याच्यावरती दोन भाग याच्यावरती आहेत की आम्ही शासनाकडे दोन आमच्या अशा मागण्या आहेत की बेसिकली
आम्ही जे काही कामगार कल्याण निधी म्हणून आम्ही 229 रुपये स्क्वेअर मीटर आम्ही भरत असतोय. त्याचा तो जो फंड आहे ना, तो खूप मोठ्या प्रमाणावर फंड आज गव्हर्नमेंटकडे आहे. तर बेसिकली त्याच्या अंडर वेगवेगळ्या ITI मध्ये ना शॉर्ट कोर्सेस तयार व्हायला पाहिजेत कुशल कामगार बनवायसाठी कंस्ट्रक्शन मधले. ही एक बेसिकली शासनाकडे मागणी आहे, कारण त्याचा खूप फंड आहे. आम्ही ऑलरेडी एक ॲव्हरेज 6 गुंठ्याची जर का एखादी आमची 6 साईज स्कीम बघितली तर त्याच्यामध्ये 4 ते 5 लाख रुपये आम्ही कामगार कल्याण निधी भरण्यासाठी भरलेलं असतं. तर ते कामगार कल्याण निधीच्या अंडरच त्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर चालू व्हावेत. दुसरं शासनाने म्हणजे बेसिकली ही जे मी सांगितले की UDCPR मध्ये काय झाले आता की UDCPR मध्ये FSI चांगला मिळाला आहे आम्हाला, प्लस त्याच्या TDR मुळे पण आम्हाला FSI चांगला मिळाला आहे. तर ह्याच्यामध्येच जे काही ते फंडिंग होतं म्हणजे जे काही डेव्हलपमेंट टॅक्स कलेक्ट केले जातात त्याचा वापर ऍक्च्युअली त्या सिटीमध्ये व्हावा, जेणेकरून तिथले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं, तिथली ड्रेनेज असेल, पाण्याचे असेल. कारण आता जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तसं पाण्याचा तुटवडा पण जाणवा लागला. त्यामुळे पाण्याच्या टाक्या असतील, पाण्याच्या लाईन्स असतील, ड्रेनेज पूर्णपणे सांगलीमध्ये अजून ड्रेनेज नाही आहे, तर पूर्ण ड्रेनेज ऍक्टिव्हेट व्हावं. कारण ड्रेनेज काम खूप वर्ष चालू आहे आमच्याकडे. तर ह्या बेसिक व्हावेत. तसंच याच्यावरती दुसरं आहे की म्हणजे रिव्हर डेव्हलपमेंट व्हावी, जेणेकरून लोकांना की इथे एखादं काहीतरी असा भाग पाहिजे की फिरण्यासाठी. त्यामुळे रिव्हर डेव्हलपमेंट असेल तर हे एक असं ब्रँडिंग व्हावं सांगलीचं, की जेणेकरून आमच्याकडे हळद आहे, बेदाणे आहेत, द्राक्षे आहेत. तर असे वेगवेगळ्या क्षेत्रातलं थोडंसं वेगळं हे करून गव्हर्नमेंटने त्याच्या ब्रँडिंग करायला पाहिजे. बरोबर. दुसरं आता या क्षेत्रात जी मुलं येतात, इंजिनियर्स येतात, आर्किटेक्ट येतात, त्यांचं पहिलंच पाऊल या क्षेत्रातलं. तर तुम्ही एवढ्या वर्षात काय म्हणतो अनुभवी, माहितगार आणि अर्थात या पदावर असल्यामुळे तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी, किंवा काय गुरुमंत्र द्याल, काय सक्सेस फॉर्म्युला द्याल? मी त्यांना एवढं सांगेन की बेसिकली पूर्ण नॉलेज घेऊन ह्या क्षेत्रात यावं. ह्या क्षेत्रात येताना तुम्हाला टेक्निकल नॉलेज पाहिजे आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला कायद्याचं नॉलेज पाहिजे आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला रेराचं नॉलेज पाहिजे आहे. तर ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत, ह्या बेसिक गोष्टी आणि लेबर हँडल करणे याचं स्किल असायला पाहिजे आहे. तर ह्या बेसिक गोष्टी असेल तर तुम्ही ह्या बिझनेस म्हणजे बेसिक गोष्टी शिकूनच ह्या बिझनेसमध्ये तुम्ही यावं अशी अपेक्षा. बरोबर आहे. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो तुमची खऱ्या अर्थाने ओळख बनला आणि काय म्हणतो आपण काम करताना ज्याचं समाधान वाटलं, एक आनंद जास्त मिळाला, असा एखादा प्रोजेक्टची आठवण त्या प्रोजेक्ट बद्दल ऐकायला आवडेल? बेसिकली मी कोर्टाच्या पाठीमागे एक जो प्रोजेक्ट केलाय, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. तर तिथं काम करताना खरंच खूप चांगली मजा आली, की ज्याच्यामध्ये 24 फ्लॅट होते. पण तिथले जे एवढ्या वर्षामध्ये मला एक अनुभव असा चांगला आला की ते 2424 कस्टमर हे एकमेकाशी कनेक्टेड आहेत. म्हणजे त्यांचा ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये मी स्वतः पण आहे सोसायटीच्या ग्रुपमध्ये. तर ते एकमेकाशी कनेक्टेड आहेत आणि तिथं काम करताना त्यांनी येऊन साईट व्हिजिट करणे, ते बोलणे, म्हणजे शक्यतो बिल्डरचा आणि कस्टमरचा शेवटी कशात ना कशात तर वादविवाद होत असतो. पण असं मला आतापर्यंत कधी जाणवलं नाही की आमच्यात कधी कुठल्याही कस्टमरचा आणि आमचा वादविवाद झालेला नाही. आणि खूप चांगले तिथं गव्हर्नमेंट सर्वंट अधिकारी आहेत, रिटायर्ड अधिकारी आहेत आणि खूप चांगली सोसायटी मी ती केली आणि खूप चांगलं समाधान वाटलं की त्या लोकांना की आपण एवढं चांगलं दिलंय आणि ती लोक सगळं ते व्यवस्थित वापरतायत. आणि असा एखादा प्रोजेक्ट की ज्याच्यात काम करताना काहीतरी अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केली किंवा आव्हानावर कशी मात केली, ते आम्हाला ऐकायचं. शक्यतो कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डरशिप ही आव्हानात्मकच काम आहे. कारण याच्यामध्ये काम करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा एकतर त्रास होत असतो, बाकीच्या बऱ्याच गोष्टींचा. त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल महापालिका कुठलेही सँक्शन्स असू देत म्हणा किंवा एक्सेशन म्हणजे रॉयल्टी सँक्शन रिलेटेड विषय असू देत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसूनच काम करायला पाहिजे. आता ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी आम्हाला काय होतं की कनेक्शन मिळायला वेळ लागतो किंवा कम्प्लिशन मिळायला वेळ लागतो, असं बराच त्रास होतो. इकडे रेराची तारीख संपत आलेली असते आणि लोक कस्टमर तिकडे त्याचा व्याज आणि हप्ता जात असल्यामुळे ते पोझिशन घ्यायला गडबड करत असतात. तर हा ट्रेस मॅनेजमेंट मला वाटतं आमच्या सगळ्याच बिल्डरांच्याकडे आहे, पण त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होईल अशी अपेक्षा. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण कन्स्ट्रक्शन मध्ये वापरलं पाहिजे? स्टीलची बेसिकली आम्ही स्टील निवडताना क्वालिटी आणि दुसरं म्हणजे कसं होतं, एका साईडला एकच पूर्ण स्टील बऱ्यापैकी आम्ही वापरतो. म्हणजे असं कारण रेरामध्ये कसं होतं की आम्हाला क्वालिटी काय ॲश्युरन्स आम्हाला त्याला अपलोड करावं लागतं. म्हणजे आजकाल आणि फ्युचरमध्ये रेराचं खरंच खूप क्वालिटी ॲश्युरन्स बद्दल खूप मोठं पाऊल पडणार आहे याच्यामध्ये. त्यामुळे बेसिकली ते स्टीलची क्वालिटी असेल म्हणा, त्याच्यानंतर इझी अवेलेबिलिटी, ह्या 2-3 गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये महत्वाच्या. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय आजपर्यंत कुठल्या साईटवर? नाही, मी आतापर्यंत मॅक्झिमम आयकॉन स्टीलच वापरले जेव्हापासून लॉन्च झाले तेव्हापासून. कारण त्याचं दुसरं बेसिक कारण असं आहे की आम्हाला आयकॉन स्टीलनी क्रीडाईच्या सांगली याच्यासाठी पहिल्या ह्याच्यात खूप पाटील साहेबांच्या कृपेने मोठी स्पॉन्सरशिप दिली होती. त्यामुळं तेव्हापासून मला वाटतं म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये तर माझा जेवढा ग्रुप आहे तेवढं
आम्ही आयकॉन स्टील यूज आणि त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल आणि त्यांच्या सर्व्हिस बद्दल काय अजून सांगाल? सर्व्हिस चांगली आहे खूप, आणि Okay. प्रोडक्ट खूप चांगला आहे. इव्हन स्टील बांधणारे लोक त्यांचा पण रिस्पॉन्स खूप चांगला असतो, की स्टील बांधताना वगैरे किंवा कट करताना वगैरे हा काही विषय त्यांना ही होत नाही, त्यामुळे खूप चांगला आहे. आणि इव्हन स्ट्रक्चरल डिझाईन जे आमचे आरसी डिझायनर आहेत त्यांनी सुद्धा रिकमेंड केलेलं आहे ते. सो ते दिलीप पाटील सर, आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात जे नवीन इंजिनियर्स किंवा आर्किटेक्ट येतात त्यांना सगळ्यात एक महत्त्वाचा सल्ला दिला, ते म्हणजे तुमचा बेस पक्का पाहिजे. जसं कुठल्याही कन्स्ट्रक्शनला पाया हा मजबूत असेल तर त्याच्यावर तुम्ही बिल्डिंग उभारू शकाल. तशी जर तुमची ज्ञानाचा किंवा नॉलेजचा बेस पक्का असेल तर माझ्या मते या फील्डमध्ये अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, Okay, आणि thank you. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.